गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आपण आपल्या सेकंड पार्ट मध्ये आलेलो आहे. सेकंड पार्ट मध्ये आपल्याला जे मी तुम्हाला फर्स्ट पार्ट मध्ये सांगितलं की आपल्याला स्लॅब कटिंग करायचं आहे. तसं तुम्हाला मी खालचं दाखवलं, तसंच आता मी वरचं सेटअप तुम्हाला दाखवणार आहे. वरच्या सेटअप मध्ये बघा, आपण इथे जे आहे सेंटर लाईन मार्किंग केलेली आहे. इथे तुम्हाला लाईन दिसत आहे, हे व्हाईट लाईन. हे व्हाईट लाईन जे आहे तुमची, हे सेंटर लाईन आपण मार्किंग केलेली आहे. सेंटर लाईन म्हणजे ते कशी आहे, 9 इंचापासून आपण हे जे 9 इंच आहे ते 9 इंच या भिंतीपासून मोजून इकडे घेतलेलं आहे. एवढं जे आहे डिस्टन्स 9 इंचाचं, ते आपण याचं बेरिंग म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्या खाली आपण सपोर्ट लावले आहे. सपोर्ट म्हणजे जॅक्स लावलेले आहे. आपली मशीन स्लॅब कटर मशीन, जी की यवतमाळ फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे. तिचं ब्लेड जे आहे हे आहे 16 इंचीचं ब्लेड. हे ब्लेड आरपार कट करते स्लॅबला. यांनी काय होणार आहे, स्लॅबची जे लॉन्जिट्युडनल बार्स आहे, ते लॉन्जिट्युडनल बार्स पूर्ण एकसकट कट केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे जे आहे याचे इकडचे व्हायब्रेशन तिकडे ट्रान्सफॉर्म होणार नाही. सगळ्यात मेन उद्देश हे आहे आपल्या या मशीनला यूज करण्यास. ठीक आहे. आपले जे आहे सुपरवायझर पद्धतशीर सेफ्टी मध्ये आपण काम करून घेतोय, जेणेकरून काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर पहा मित्रांनो, आपलं जे कटिंग करायचं होतं आपण आज ते कटिंग करून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं मार्किंग पासून कटिंग करायचं होतं त्या मार्किंग पासून आपण पद्धतशीररित्या कटिंग करून घेतलेलं आहे. आपली बघा 9 इंचाची होती सेंटर लाईन, आपण 9 इंचावर कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता, थ्रू आउट द स्लॅब लॉन्जिट्युडनल बार सोबत हा आपला कट झालेला आहे, जे की मोस्ट इम्पॉर्टंट होतं आपल्याला स्लॅब डिटॅच करायसाठी. तुम्ही इकडे पण पाहू शकता. बघा मित्रांनो, इथे हे आहे स्लॅबचं क्रॉस सेक्शन. एक सिव्हिल इंजिनियर चांगल्या पद्धतीने जाणू शकतो स्लॅबचं क्रॉस सेक्शनचं महत्त्व किती असते. ज्याचे बार्स आहे स्लॅबचे, याचे प्लेसमेंट बघा, जे की अत्यंत चुकीच्या पद्धतीने साहजिक आहे. 1970चं बांधकाम आहे, त्यामुळे चुकीचं असणारच आहे. स्लॅबच्या एन्फोर्समेंटची प्लेसिंग पहा तुम्ही कशी झालेली आहे. स्लॅबचा क्रॉस सेक्शन तुम्ही बघू शकत आहे. आता याच्यामुळे काय झालं आहे, इथे जर तुम्ही JCB सुद्धा लावला या स्लॅबवर किंवा ब्रेकरने जरी तोडलं तरी या स्लॅबला व्हायब्रेशन होणार नाही, जेणेकरून या घराला काही होणार नाही. तर असंच जर तुम्हाला सेफ्टीमध्ये आणि एकदम इंजिनिअरिंग पद्धतीने जर व्यवस्थित काम करून घ्यायचं असेल तर आजच आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्या फर्मचं नाव आहे पंचभूत कन्स्ट्रक्शन यवतमाळ. खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आमची सर्व्हिस तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. धन्यवाद.